गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानले जाते। त्यात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते। यावेळी सर्व समस्यांपासून मुक्ती मिळावी यासाठी उपवास करून गणेशाची विधिवत पूजा केली जाते। त्यात कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते। विशेष म्हणजे जून महिन्यात संकष्टी चतुर्थी मंगळवारी आल्याने ही संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणूनही साजरी होणार आहे। अंगारकी संकष्टी चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते। या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची ही परंपरा आहे। चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते। आषाढ महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त, चंद्रोदयाची वेळ आणि पूजाविधी याविषयी माहिती जाणून घेऊया। कधी आहे कृष्ण पिंगल अंगारकी संकष्टी चतुर्थी? हिंदू दिनदर्शिकेनुसार कृष्ण पक्षातील अंगारकी संकष्टी चतुर्थी 25 जून 2024 रोजी येत आहे। संकष्टी चतुर्थी 2024 शुभ मुहूर्त। या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 25 जून रोजी पहाटे 1:23 सुरू होईल आणि रात्री 11:10 समाप्त होईल। या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजेची शुभ वेळ पहाटे 5:23 पासून ते 7:10 अशी असेल। सायंकाळच्या पूजेची वेळ 5:36 पासून ते 8:36 अशी असेल। चंद्रोदय वेळ पंचांगानुसार 25 जून रोजी रात्री 10:27 चंद्रोदय होईल। यात मुंबई ठाण्यात रात्री 10:28 ही चंद्रोदय वेळ आहे। रत्नागिरी पुणे रात्री 10:23 आणि कोल्हापुरात रात्री 10:19 मालवणमध्ये रात्री 10:21 अशी वेळ आहे। अशा प्रकारे वेगवेगळ्या शहरांमध्ये चंद्रोदयाच्या वेळेत थोडाफार फरक आहे। चंद्रदर्शन आणि पूजा केल्यानंतरच हे व्रत पूर्ण मानले जाते। कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थीचे व्रत। हिंदू धर्मात कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थीच्या व्रताला खूप महत्त्व आहे। हे व्रत विघ्नहर्ता गणपतीला समर्पित आहे। या दिवशी कुटुंबाच्या सुख समृद्धी व सौभाग्यासाठी हे व्रत पाळले जाते आणि श्री गणेशाची पूजा केली जाते। हिंदू दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते। ज्येष्ठ महिन्यात ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे। अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते। दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असते। त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे। त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहते। अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा होईल, त्यामुळे उपवास करणाऱ्यांनी चंद्र उगवण्याची खूप वाट पाहावी लागेल। अंगारकी संकष्टी चतुर्थी तिथी हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही 25 जून रोजी पाळली जाणार आहे। ही तिथी मंगळवारी आल्याने अंगारक संकष्टी चतुर्थीचा योग जुळून आला आहे। या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाईल। अंगारकी संकष्टी चतुर्थी चंद्रोदय रात्री 10:28 असेल। अंगारकी संकष्टी चतुर्थी पूजाविधी मंगळवारी भगवान गणेशाचा जलाभिषेक करून दुर्वा आणि जास्वंदीचे फूल अर्पण करा। तसेच मोदकांचा नैवेद्य दाखवा। या दिवशी श्री गणेशाची मनोभावे आराधना आणि व्रत केल्याने इच्छित फल प्राप्ती होते। तसेच गणपतीला लाल शेंदूर लावल्याने मंगळ दोष दूर होतो। अंगारकी संकष्टी महत्त्व। अंगारकी चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित करण्यात आली आहे। या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो। पौराणिक कथेनुसार मंगळदेवा यांनी कठोर तपश्चर्या करून श्री गणेशाला प्रसन्न केले होते। त्यावेळी श्री गणेशाने प्रसन्न होऊन वरदान दिले की जेव्हा चतुर्थी मंगळवारी येईल तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाईल। या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने भक्तांना विशेष फळ मिळते। या व्रताचे पालन केल्याने श्री गणेशाच्या कृपेने जीवनात यश, समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो। अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील विविध समस्या लवकर दूर होतील। भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने अडथळे दूर होतात। हे व्रत भक्तिभावाने केल्याने श्री गणेश प्रसन्न होऊन आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलमय चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा।